सन्मान्य थोरात साहेब. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. मला एक मेसेज आलेला आहे. हे बुद्धिबळातले जगतचे ते विश्वनाथजी आनंद हे जे आहेत हे आपल्या जगातील जवळजवळ सगळ्या बुद्धिबळ पटूंना त्याने हरवलं आणि ते जगत जेते आहेत. तर त्यांना आता विचारण्यात आलं की तुम्ही खेळाल का बुद्धिबळाचा डाव, तर त्यांनी सांगितलं की मी खेळू शकत नाही, कारण अमित शहा साहेब एकच डाव टाकतात तर कुठच्या सोंगड्या कुठे जातात हेच कळत नाही, म्हणून मी काय खेळू शकत नाही. थोरात साहेब. अध्यक्ष महोदय, आपल्या या 5 वर्षातले 2.5 वर्ष आपल्या टर्मचे संपलेले आहेत आणि पुढील 2.5 वर्ष सुरू होत असताना एक नवं नाट्य आपलं पाहतोय, नवीन रंगमंच आपण पाहायला मिळतोय आपल्याला. आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आपण राहुल नार्वेकरजी आपल्याला अध्यक्ष म्हणून निवड ही सभागृहानं इथे झाली, बहुमताने झालेली. इथे ज्यावेळेस माननीय जयंतरावांनी काही मुद्दा उपस्थित केल्यानंतर माननीय फडणवीस साहेब असं म्हटले की नाना भाऊ तुमच्यामुळं ही संधी मिळाली. ही संधी खरं आहे की अध्यक्षाची निवड गुप्त मतदान पद्धतीनं असायची, मोठी उत्सुकता असायची, परंतु ज्यावेळेस नाना भाऊंनी राजीनामा दिला आणि त्यानंतर ही सोपी करण्याचा प्रयत्न आम्ही केला, लोकसभेच्या पद्धतीनं केलं. आत्ताच झालेलं हे लोकसभेच्या पद्धतीनं केलं, परंतु माननीय राज्यपाल महोदयांनी मानलं नाही, हायकोर्टाने मानलं तर सुप्रीम कोर्टाने स्वतःजवळ ठेवून घेतलं. आणि परंतु आज आनंद याचा आहे की राज्यपाल महोदय त्यांचा रामशास्त्री नंतर जागा झाला, आतापर्यंत झोपलेला होते आणि त्यांनी आपल्याला अध्यक्षाच्या निवडीची परवानगी दिली. आज अध्यक्षांची निवड झाली, आपण इथे अध्यक्ष म्हणून बसलेले आहात. या सगळ्या पद्धतीवर काही आमचे ऑब्जेक्शन असले तरी व्यक्तिगत आपण म्हणून मी बोलतो आहे की आतापर्यंतच्या कालखंडामध्ये शंकररावजी जगताप साहेब 1985 साली अध्यक्ष होते, तर आतापर्यंत नाना भाऊंपर्यंतचे अध्यक्ष आम्ही पाहिले. वळसे पाटील असतील की ना, इथं माननीय हरिभाऊजी असतील जे आता सभागृहात आहेत. हे पद खूप मोठं पद आहे, मी नाकारत नाही. बाकीच्यांच्या मंत्र्यांच्या पाट्या राहिलेल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांची कुठं पाठी नाही माहित नाही, पण अध्यक्षांची पाठी मात्र आपली लावलेली असते की इतके अध्यक्ष झालेले आहे. आणि अत्यंत मोठा इतिहास अशा प्रकारचा हा आपल्या सभागृहाचा आहे. अध्यक्ष महोदय, हे करत असताना एक खरं आहे की ज्यावेळेस आता नवं तुमचं मंत्रिमंडळ बनतं, तुमचं एकंदर जे प्रभाव आहे या सगळ्यांमध्ये, त्यामुळे कोणत्या खात्याचे मंत्री बनतील अशीच चर्चा आमच्यामध्ये होती. आतापर्यंत अशी परिस्थिती आहे की अध्यक्ष कोणाला बनवलं जातं? अध्यक्ष साधारणतः आपण पाहिलं तर ज्याचा खूप अनुभव झालाय, बऱ्याच वेळा अध्यक्ष बनवल्यानंतर माणसं म्हणत असतात आता मला पुढे काही नाही काय. परंतु मला खात्री आहे की आपण एक अत्यंत तरुण वयामधला अध्यक्ष म्हणून तुमचं नाव राहील. नाना भाऊंचं नाव सुद्धा लावलं जाईल पाठीवर. अध्यक्ष महोदय, तुमचं निश्चितपणे एक चांगला अध्यक्ष म्हणून तुमचा लौकिक हा पुढच्या काळामध्ये राहील. खरं जे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्हाला अध्यक्ष केल्याचं. अध्यक्ष कसा असावा? निरपेक्ष असावा, सर्वांना समान वागणूक देणारा असावा. आता तुम्ही ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून बसले त्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्हीच असे आहे अध्यक्ष की ज्यांनी सभागृह पाहिलं की त्यांना सगळ्यांना सभागृहाला तुम्ही आपले वाटता आणि तुम्हाला सुद्धा सगळे आपले वाटतील. आपलं शिवसेना म्हणलं तर आता आदित्यजी तुमची जवळीक सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ते कायदा शिकवला त्यांना. तुम्हाला माहिती का इथं आदित्य बसले त्यांनी इतिहास सांगितला. म्हणजे या बाजूला पाहिलं, आता आम्ही नसलो तरी आम्ही घुसून जाऊ. तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली मला हे कळालं नाही.
परंतु काही हरकत नाही अध्यक्ष महोदय, इकडं ही बाजू पाहिली तरी तुम्हाला आपली वाटेल. माझ्या मते असं कदाचित असं होईल की ही बाजू ज्यादा आपली वाटेल अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. आणि ती बाजू तर आता त्यांनी तुम्हाला इथं निवडून दिलेलं आहे म्हणून निश्चितपणे आपल्या सगळ्यात चांगल्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सभागृहामध्ये सांभाळून घ्याल याची खात्री मला या निमित्तानं वाटते आहे. हे खरं आहे की तुम्हाला राष्ट्रकुल संसदीय परिषदेचा तुम्हाला सन्मान मिळाला होता. तुम्ही फार अभ्यासू आहे. काही वेळेस आम्हाला सभागृहामध्ये प्रश्नोत्तरामध्ये लक्षात यायचं का बारकाव्यानं कायद्याचा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व तुमचं आहे. राष्ट्रकुलचा सन्मान मिळाल्यानंतर संसदीय परिषदेचा खरं म्हणजे भाषण करायचं ते संधी खूप मोठी सभागृहामध्ये असते. देवेंद्रजी तुम्ही आणखी एक कार्यक्रम केला, भाषण बंद करून टाकलं त्यांचं, आता फक्त वरून ऑर्डर द्यायचा कार्यक्रम ठेवला. एका दगडात किती पक्षी मारले हे काही मला समजलं नाही. परंतु अध्यक्ष महोदय, तुमचा कायद्याचा अभ्यास, तुमचा अभ्यासवृत्ती या सगळ्याचा उपयोग या सभागृहाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे होईल याची खात्री आम्हाला आहे. खूप महत्वाचं सभागृह हे आहे. इथे संपूर्ण कारभार जो चालतो राज्याचा कारभार चालतो. न्याय द्यायचं जर कुठं होत असेल, जर सरकार चालायचं असेल, चालना द्यायची असेल सरकारला, गव्हर्नमेंटला, तर सभागृह ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथला चालणारा कारभार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवानं या सगळ्या सदस्यांना गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये पाहिजे तेवढी संधी मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे काही थोडे दिवस मिळाले त्यामध्ये बोलण्याची प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्या 2 वर्ष गेलेत. आता ह्या पुढच्या 2.5 वर्षामध्ये या सगळ्या सदस्यांना खूप संधी मोठी आपले विचार मांडण्याची, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याची निश्चितपणे मिळेल याची खात्री मला आहे. खरं म्हणजे अनेक सभासद जे निवडून येतात, पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की ज्यावेळेस सदस्य बोलत असायचे किंवा विरोधी पक्ष नेते बोलतायत किंवा माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे बोलायचे, सभागृह भरलेलं असायचं. कधी असं आम्ही पाहिलं, केशवराव धोंडगे उभं राहतात बोलतायत म्हटल्यानंतर सुद्धा सभागृह भरलेलं आम्ही अनेक वेळा पाहिलंय. ही सदस्य बोलायची, खूप मोठे असे माणसं या सभागृहामध्ये त्यांनी पाहिले, वक्तृत्व म्हणून पाहिले. कधी कधी असे माणसं पाहिले की मी सहज म्हणून एक उदाहरण सांगेल की सुखदेव बाबू उईके नावाचा एक आदिवासी आमदार होते साधे, परंतु भाषा साधी होती, पण बोलत असताना जी व्यथा ते मांडायचे, आदिवासीचे प्रश्न जे मांडायचे, त्याच्यातून खूप काही गोष्टी ह्या सभागृहाला समजायच्या आणि त्या विभागाला सरकारला कळायच्या. अशी ही खूप माणसं खूप अनुभवातून खूप कष्टानं ही सगळे आमदार मंडळी इथे आलेली असते, ही सदस्य आलेले असतात. खूप अनुभव त्यांच्या जवळ असतात, खूप काही मांडायचं असतं, प्रश्न सोडून घेण्याचे असतं. आपल्या माध्यमातून त्यांना अशा पद्धतीनं न्याय दिला जावा की त्यातून हे सगळ्या प्रश्नांची उकल होईल आणि सरकार जे असतं त्याला गतिमान करण्याचं काम या माध्यमातून होईल याची खात्री मला नेमताना वाटते आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, उद्या परत आपण आहेच एकत्र, परत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस, परंतु तुमचं बी कौतुक या निमित्तानं आता एवढंच करतो की आपण एक शाखा, शिवसेनेचे शाखा प्रमुखापासून निघून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. माननीय देवेंद्रजी, आता तुमचं कसं कौतुक करायचं एवढाच आम्हाला प्रश्न पडला. आता जे वाचून दाखवलं भुजबळ साहेबांनी, बुद्धिबळाच्या खेळामध्ये आपल्याच वजीरावर तुमचं लक्ष नव्हतं असं आम्हाला वाटून गेलं. परंतु काही असलं तरी आता पुढचा काळ आहे, सरकार म्हणून आपण आहात, अनेक कायद्याच्या लढाया लढल्या जाणार असल्या तरी ह्या सगळ्या याच्यातून शेवटी सर्वसामान्य जनतेला आपल्या माध्यमातून आणि सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं हित साधलं जावं, विकास व्हावा, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हीच अपेक्षा करतो. आपलं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.